नेक्स्ट चॅप्टर आपण कन्सिडर करणार आहोत अँटी एन्झायटी ड्रग्स. सो बिफोर गोइंग टू अँटी एन्झायटी ड्रग, आता एन्झायटी म्हणजे काय ते आपण इन शॉर्ट बघूया. हा ॲक्च्युली सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. 3 टाईपचे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात जनरली: अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स, सायकोसिस किंवा न्यूरोसिस. तर त्यामधला जो न्यूरोसिस आहे तर त्या न्यूरोसिसचा हा एक पर्टिक्युलर प्रकार आहे. ओके, सो इट्स अ टाईप ऑफ न्यूरोसिस. या सिच्युएशनमध्ये बेसिकली इथे आपली जी इमोशनल स्टेट आहे त्या कुठेतरी अफेक्ट झालेल्या असतात किंवा एक अनइझीनेस प्रेसिपिटेट केला जातो किंवा डिस्कम्फर्ट किंवा फिलिंग ऑफ कन्सर्न और फिअर. आपल्याला कुठल्या तरी एका पर्टिक्युलर सिच्युएशनची किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या सिच्युएशनची आपल्याला ज्यावेळेला भीती वाटते किंवा कन्सर्न वाटणे स्पेसिफिकली फ्युचरबद्दल, तर दॅट इज नोन ॲज एन्झायटी. तर एन्झायटी हा नॉर्मली आपल्या लाईफचा पार्ट आहेच. आपल्याला कुठे ना कुठे एन्झायटी ही आपल्या लाईफमध्ये आपल्याला कुठे ना कुठे आपण एन्काउंटर करत असतो. ओके, सो इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. बट ज्या सिच्युएशन्समध्ये ही पर्टिक्युलर एन्झायटी डिस्प्रपोर्शनेट होऊन जाते, म्हणजे ती गरजेपेक्षा जास्त आपल्याला दिसून येते, त्यावेळेला काही सिम्पटम्स प्रेसिपिटेट होतात आणि त्या सिच्युएशनमध्ये ट्रीटमेंटची गरज असते. ओके, काही पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये काही पॅथॉलॉजिकल कंडिशन्स असते. ओके, हा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ॲक्च्युली, बट इट मे बी रिलेटेड टू पॅथॉलॉजिकल सिच्युएशन. लाईक आपल्याला काही कंडिशन्स असतील, काही डिसीज असेल, so that can also induce the anxiety, so that is known as pathological anxiety. Okay, आता अँटी एन्झायटी ड्रग्स म्हणजे काय? सो बेसिकली हे CNS डिप्रेशन ड्रग्ज आहेत. सो ते एन्झायटीचे सिम्पटम्स इफेक्टिवली कंट्रोल करू शकतात आणि जी आपल्याला जो फिअर आहे किंवा जो कन्सर्न आहे किंवा जी आपली अनइझीनेस किंवा रेस्टलेसनेस जी फिलिंग असते, तर ती कुठेतरी कॉम्बॅट करून रेस्टफुल स्टेट ऑफ माइंड ते प्रोड्यूस करतात विदाउट अफेक्टिंग द मेंटल और फिजिकल फंक्शन्स. ओके, सो युजली CNS वरती ॲक्ट करतात हे ड्रग आणि ते जे एन्झायटीचे सिम्पटम्स आहेत ते पर्टिक्युलरली कमी करू शकतात. तर त्यांच्या काही प्रॉपर्टीज लिस्ट आउट केलेल्या आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारे ते ड्रग शिझोफ्रेनियामध्ये इफेक्टिव्ह नाही आहे. दे डोंट हॅव एनी थेरप्युटिक प्रॉपर्टी. एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट्स जे अँटीसायकोटिक्स ड्रग प्रोड्यूस करतात, तर तसे साईड इफेक्ट्स या ड्रग्सला नाही आहेत. या पर्टिक्युलर ड्रग्सला अँटी कन्व्हल्जंट प्रॉपर्टी आहे, जी BZTची क्लास आहे तर त्याला अँटी कन्व्हल्जंट प्रॉपर्टीसुद्धा आहे. त्यानंतर काही ड्रग्ज आहेत जे रिपीटेडली ॲडमिनिस्टर केले तर त्यांना फिजिकल डिपेंडन्स म्हणजे तो पर्टिक्युलर पर्सन त्या ड्रगवरती डिपेंडंट होऊ शकतो. सो त्याच्यामध्ये एब्यूज लायबिलिटी आहे, म्हणजे एखादा व्यक्ती ते ड्रग्ज रिपीटेडली घेऊ शकतो. ओके, सो या सगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन, कुठले कुठले ड्रग्ज आहेत जे अँटी एन्झायटी ड्रग्ज वापरले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे बेन्झोडायझेपिन्स. ओके, हे आपण सेडेटिव्ह हिप्नॉटिक चॅप्टरमध्ये जिथे आपण बेन्झोडायझेपिन्स डिटेलमध्ये कव्हर केली होती तिथे सुद्धा आपण बघितले की काही जे म्हणजे क्लासिफिकेशन होतं बेन्झोडायझेपिन्सचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की BZT हे जनरलाइज CNS डिप्रेशन नाही आहे, तर त्यांना स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत. अँटी कन्व्हल्जंट प्रॉपर्टी आहे. सो स्पेसिफिक एरियाजमध्ये ते ॲक्ट करतात की ज्याच्यामुळे त्यांना स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. सो काही बेन्झोडायझेपिन्स असे आहे ज्यांना अँटी एन्झायटी प्रॉपर्टीसुद्धा आहे. ओके, सो डायझेपाम, डायझेपॉक्साइड किंवा ऑक्झाझेपाम, लोराझेपाम, अल्प्राझोलाम हे जे बेन्झोडायझेपिन्सचे एक्झाम्पल आहे, यांना स्पेसिफिक अँटी एन्झायटी प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट क्लास आहे झॅपिरोन्स. याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत बस्पिरोन, जेपिरोन, इस्पॅपिरोन. थर्ड क्लास सेडेटिव्ह अँटीहिस्टॅमिनिक. सो ॲज अ नेम इम्प्लाइज हे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे किंवा हिस्टॅमिन्स एनर्जिक रिसेप्टर्सला ब्लॉक करणारे ड्रग आहेत. त्यांना सेडेटिव्ह प्रॉपर्टी पण आहे आणि त्याच्यामुळे ते अँटी एन्झायटी ड्रग म्हणून ॲक्ट करतात. सो याच्यामध्ये हायड्रॉक्सिझाईन एक एक्झाम्पल आहे.
त्यानंतर फोर्थ क्लास आहे बीटा ब्लॉकर. सो याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे प्रोप्रानोलॉल. ओके, सो अपार्ट फ्रॉम दिस अजून बरेच ड्रग्ज आहेत. अँटी डिप्रेशन ड्रग, स्पेसिफिकली अँटी डिप्रेशनमध्ये SSRIs म्हणजे सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स असतील, किंवा SNRIs म्हणजे सेरोटोनिन अँड नॉरएड्रेनालिन रिअपटेक इनिबिटर्स असतील. सो हे सुद्धा काही प्रमाणात एन्झायटीचे सिम्पटम्स जे असेल किंवा इतर प्रकार असतील, जसं ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा फोबियाज किंवा पॅनिक, सो अशा प्रकारच्या एन्झायटी कंडिशन्समध्ये हे ड्रग्ससुद्धा इफेक्टिव्ह आहेत. ओके, सो कमिंग टू द फर्स्ट क्लास, बेन्झोडायझेपिन्स. हे आपण डिटेलमध्ये सेडेटिव्ह हिप्नॉटिक चॅप्टरमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत हे पर्टिक्युलर ड्रग. सो हे युजली ग्लोबल CNS डिप्रेशन ड्रग नाही आहेत, तर स्पेसिफिकली ॲक्ट करणारे ड्रग आहेत. ओके, सो ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट, हे पर्टिक्युलर ड्रग्ज सिलेक्टिव्हली ॲक्ट करतात लिम्बिक सिस्टममध्ये. ओके, सो जी काही एन्झायटी असेल किंवा स्ट्रेस रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत, ओके, सो ते इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतात बाय ॲक्टिंग इन स्पेसिफिक एरियाज, से लिम्बिक सिस्टम. ओके, सो स्पेसिफिक एरियाजमध्ये ॲक्ट करून त्यांना स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज आहेत. ओके, तिथे त्या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये अजून आपण बघितलं, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. जसं आपण बघितलं होतं की CVS किंवा रेस्पिरेटरी सिस्टमवरती हे ड्रग ॲक्ट करत नाही. ओके, बाकी सिस्टम्सला अफेक्ट करत नाही. अदर बॉडी सिस्टम्सवरती नेग्लिजिबल ॲक्शन आहे, मेनली CNS वरती ॲक्ट करतात. त्यानंतर रिपीटेडली ॲडमिनिस्टर केलं तर त्यांना अब्यूज लायबिलिटी खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट्स आपण बघितलं. त्यानंतर थेरप्युटिक इंडेक्ससुद्धा खूप जास्त आहे, त्यामुळे रिलेटिव्हली सेफ ड्रग आहे. जर जास्त डोसेस जरी कन्झ्युम केले तरीसुद्धा ते लाईफ थ्रेटनिंग नाही. सो या रिझन्समुळे हे पर्टिक्युलर ड्रग जे आहे बेन्झोडायझेपिन्स, हे खूप वाईडली यूज केले जातात. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे इन डिटेल. गाबा फॅसिलिटेटरी ॲक्शन आहे. ओके, सो गाबाचं ट्रान्समिशन जे आहे तर ते प्रमोट करतं. सो त्याच्यामुळे काय होतं की जो क्लोराईड चॅनल आहे ज्याच्यावरती गाबाचं रिसेप्टर आहे, ओके, त्याच्यावरती BZDचं पण रिसेप्टर आहे. सो BZD बाइंड केल्यानंतर गाबा बाइंडिंग वाढवू शकतं आणि त्याच्यामुळे क्लोराईड चॅनलचं जे ओपनिंग आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे number of times of opening the channel that will be increased by the BZDs. So ही mechanism already आपण डिस्कस केलेली आहे in detail. Okay, the only problem is इकडे आपल्याला सेडेटिव्ह जी त्याची हिप्नोटिक जी प्रॉपर्टी आहे किंवा सेडेटिव्ह प्रॉपर्टी आहे तर ती इकडे कुठेतरी ड्रॉबॅक ठरू शकते. अपार्ट फ्रॉम दॅट काही बाकी जे साईड इफेक्ट्स सुद्धा असू शकतात याच्यामुळे, लाईट हेडेडनेस किंवा सायकोमोटर असतील, कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट, ओके, इम्पेअरमेंट ऑफ दी परफॉर्मन्स, त्यानंतर वर्टिगो, चक्कर आल्यासारखं होणे किंवा फिरल्यासारखं होणे, इन्क्रीज ॲपेटाईट, सो त्याच्यामुळे वेट गेन, ओके, ऑल्टरेशन इन द सेक्शुअल फंक्शन्स, ओके, किंवा रॅशेस असतील विमेनमध्ये, फिमेल्समध्ये ओव्ह्युलेशनला प्रॉब्लेम होणे. सो या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ॲक्च्युली त्यांचे यूज लिमिट करतात, पण ॲज सच दीज ड्रग्ज आर बेटर, ओके, ॲज कम्पेअर टू बार्बिच्युरेट्स. यांना स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी आहे. ओके, choice, it is totally empirical, okay, depending upon the development of the condition किंवा इम्प्रूव्हमेंट इन द सिम्पटम्स. आपण हवा तो ड्रग याच्यामधून सिलेक्ट करू शकतात. ते फार्माकोकायनेटिकली फक्त डिफर करतात. हे पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आहेत BZDचे. नेक्स्ट क्लास आहे ती म्हणजे झॅपेरोन्स. त्याच्यामध्ये बस्पिरोन हा पर्टिक्युलर ड्रग खूप इम्पॉर्टंट आहे. हा ड्रग this was introduced first, okay, it was the first azapirone which was introduced. Okay, so याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. याला ॲज सच सिग्निफिकंट सेडेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे किंवा कॉग्निशन इम्पेअरमेंट प्रॉपर्टी जी आपण बघितली की BZDला आहे तर ती या ड्रगला नाही आहे, ती पर्टिक्युलर प्रॉपर्टी. ओके, त्यानंतर BZD रिसेप्टर सोबत हा ड्रग बाइंड करत नाही, त्यामुळे गाबार्जिक ट्रान्समिशन हा ड्रग अफेक्ट करू शकत नाही. ओके, डिफरन्सेस लक्षात घ्या, डिफरन्सेस सुद्धा विचारले जातात एक्झाममध्ये. त्याच्यानंतर या ड्रगला टॉलरन्स किंवा फिजिकल डिपेंडन्स हा प्रकार नाही आहे रिपीटेड यूज केल्यामुळे जो BZD सोबत आहे. त्यानंतर
विड्रॉल सिम्टम्स जे आहेत, BZT किंवा बार्बिट्युरेट जर तुम्ही प्रोलॉंग ॲडमिनिस्टर केलं, सडनली त्याची ट्रीटमेंट बंद केली तर काही विड्रॉल सिम्टम्स दिसतात, काही सिम्टम्स प्रेसिपिटेट होतात, तर ते बस्पिरोन सप्रेस करू शकत नाही. ॲज अन ऑल्टरनेटिव्ह तुम्ही बस्पिरोन देऊ शकत नाही या कंडिशनमध्ये. नेक्स्ट डिफरन्स जो आहे की या ड्रगला मसल रिलॅक्सन किंवा अँटी कन्व्हल्सन प्रॉपर्टी नाही आहे, जी BZTला आहे. आपण बघितलं की काही BZTs असे आहेत जे मसल्स रिलॅक्स करतात, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन ड्रग्स आहेत किंवा त्यांना अँटी कन्व्हल्सन प्रॉपर्टीसुद्धा आहे, जी बस्पिरोन सोबत नाही. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ओके, ॲज सच ती क्लिअरली अंडरस्टूड नाही आहे, बट काही थिअरीज किंवा काही जे पॉस्च्युलेट्स आहेत तर ते असं सांगतात की बेसिकली 5HT रिसेप्टर्स अफेक्ट केल्यामुळे हे पार्शली अगोनिस्टिक ॲक्टिव्हिटी आहे 5HT1A रिसेप्टर्सवरती. ओके, सो ही बेसिकली ऑटो रिसेप्टर्सवरती ॲक्ट करतं हे प्रीसायनॅप्टिकली, ज्याच्यामुळे जे सेरोटोनर्जिक न्यूरॉन्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी रिड्यूस होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट मेकॅनिझम जी आहे ती म्हणजे अँटोगॉनिझम ऑफ पोस्ट सायनॅप्टिक 5HT1A रिसेप्टर. सो पोस्ट सायनॅप्टिकली सायनॅप्सच्या पुढची जी न्यूरॉन आहे, ओके, तिथे जे 5HT1 रिसेप्टर्स आहेत तर ते अँटोगॉनाइज किंवा ब्लॉक केले जातात, ही एक मेकॅनिझम आहे. त्यानंतर प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन जर आपण केलं या ड्रगचं तर काय होतं की ॲडॅप्टिव्ह चेंजेस होतात, म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला जी 5HT रिसेप्टर्स इनहिबिटेड राहतात त्यामुळे एक ॲडॅप्टिव्ह रिडक्शन होऊन जातं. कॉर्टिकल 5HT2 रिसेप्टर जे आहे तर त्याचं नंबर रेड्यूस होऊन जातो. सो ही पर्टिक्युलरली अजून एक थिअरी आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे फॅसिलिटेशन ऑफ सेंट्रल नॉर एड्रिनर्जिक सिस्टम, जी आपली नॉर एड्रिनर्जिक जे आपले आपण एड्रिनर्जिक सिस्टम ज्याला म्हणतो, नॉर एड्रिनर्जिक, कारण नॉर एड्रिनालिन हा त्याचा मेन ट्रान्समीटर आहे. सो त्याचं फॅसिलिटेशन करणं ज्याच्यामुळे मूड एलिव्हेट होऊ शकतो. अजून एक मेकॅनिझम आहे ती म्हणजे डोपामाइन D2 रिसेप्टर ब्लॉकिंग ॲक्शन. ओके, त्याला वीक D2 रिसेप्टर ब्लॉकिंग प्रॉपर्टीसुद्धा आहे, बट अँटीसायकोटिक ॲक्शन नाही आहे किंवा एक्स्ट्रा पिरामिडल साईड इफेक्ट जे अँटीसायकोटिक ड्रग प्रोड्यूस करतात ती ॲक्शन नाही आहे, बट सिलेक्टिव्हली अँटी एन्झायटी प्रॉपर्टी आहे. कायनेटिक्स जर आपण बघितलं तर ओरली तो बेटर ॲब्झॉर्ब होतो, रॅपिडली ॲब्झॉर्ब होतो, फर्स्ट पास मेटाबॉलिझम खूप जास्त आहे, त्यामुळे ओरल बायोअवेलेबिलिटी इट्स जस्ट इवन लेस दॅन 5%. सो ओरली हा पर्टिक्युलर ड्रग इतका इफेक्टिव्ह नाही आहे. सो बाकी आपल्याला पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागतं याच्यासाठी. ओके, त्यानंतर हा पर्टिक्युलर ड्रग माइल्ड टू मॉडरेट एन्झायटी रिलीव्ह करण्यासाठी हा पर्टिक्युलर ड्रग इफेक्टिव्ह आहे. ओके, सो इट्स नॉट अ फर्स्ट लाईन ट्रीटमेंट ॲज सच, ओके, बट इट कॅन कंट्रोल माइल्ड टू मॉडरेट एन्झायटी. ओके, आणि एक मेजर ड्रॉबॅक या पर्टिक्युलर ड्रगचा आहे की डिले आहे. सो तो थेरप्युटिक इफेक्ट जी आहे ती स्लोली डेव्हलप होते, म्हणजे असं होत नाही की ड्रग आता ॲडमिनिस्टर केला म्हणजे लगेचच एन्झायटी कंट्रोलमध्ये येते, असं नाही आहे. Okay, so 2 weeks time is required for it to show its action. So हा एक ड्रॉबॅक आहे या पर्टिक्युलर ड्रगचा. साईड इफेक्ट्स या पर्टिक्युलर ड्रग्समुळे जे प्रोड्यूस होतात ते सुद्धा खूप मायनर आहे. डिझीनस असेल, कन्फ्युजन लाईक स्टेट और चक्कर आल्यासारखं जे वाटणे किंवा नोजिया, हेडेक, लाईट हेडेडनेस, ओके, और रेअरली एक्साइटमेंट पण दिसून येतं काही काही केसेसमध्ये. ओके, त्यानंतर ही एक इंटरॅक्शन आहे. माओ इनहिबिटर जर ॲडमिनिस्टर केले असतील तर त्या पेशंट्समध्ये हा ड्रग BP वाढवू शकतो. ओके, सो हे एक इंटरॅक्शन आहे या पर्टिक्युलर ड्रगचं. ओके, नेक्स्ट ड्रग इज हायड्रॉक्सिझाईन. सो दिस इज अन antihistaminic, sedative antihistaminics. Okay, so as the name implies हा H1 antihistaminic drug आहे. Okay, so H1 हिस्टॅमिनिक रिसेप्टर्सला ब्लॉक करू शकतो हा पर्टिक्युलर ड्रग. सो त्याच्यामुळे त्याला सेडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यानंतर म्हणजे काम डाऊन करणे किंवा अँटीमेटिक प्रॉपर्टी आहे, म्हणजे वॉमिटिंग कंट्रोल करणे किंवा प्रिव्हेंट करणे. त्यानंतर अँटी मस्कॅरेनिक प्रॉपर्टी आहे, मस्कॅरेनिक रिसेप्टर्स ब्लॉक करणे.
त्यानंतर स्पाझमोलायटिक स्पॅझम रिलीव्ह करणे, ते स्पाझमोलायटिक प्रॉपर्टी आहे या पर्टिक्युलर ड्रगला. सो या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे हा ड्रग अँझायटीसुद्धा इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकतो. ओके, काम डाऊन करू शकतो त्या पर्टिक्युलर पेशंटली. ओके, आणि H1 अँटीहिस्टॅमिनिक असल्यामुळे तो ड्रग ॲलर्जिक कंडिशन्समध्ये सुद्धा इफेक्टिव्ह आहे. प्रुरायटिस, अर्टिकारिया असते. नेक्स्ट क्लास आहे बीटा ब्लॉकर्स. ओके, आता बीटा ब्लॉकर्स कशासाठी वापरले जातात? ॲज सच बीटा ब्लॉकर्स पॅथोफिजिओलॉजी ऑल्टर करत नाहीत, बट एन्झायटीशी रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत, जसं की आता आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर आपल्या छातीत धडधडतं, पाल्पिटेशन, BP वाढतो, राईज इन BP. ओके, त्यानंतर ट्रेमर्स, थरथरल्यासारखं वाटतं, किंवा गॅस्ट्रिक आणि आपल्याला बॉवल मुवमेंट्स फास्ट होतात. ओके, सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सो त्या बेसिकली सिम्पथॅटिक ओव्हर ॲक्टिव्हिटीमुळे असतात. ओके, सो सिम्पथॅटिक सिस्टम जी आहे सो ती कुठेतरी स्टिम्युलेट होते. सो हे सगळे सिम्पटम्स प्रेसिपिटेट होतात. दीज आर ऑल विच आर अकंपनिंग दी एन्झायटी. सो याच्यामुळे काय होतं की देर इज अ रिइन्फोर्समेंट इन दी एन्झायटी. सो ती आपल्याला जास्त त्याची सिव्हिॲरिटी जाणून येते या पर्टिक्युलर सिम्पटम्समुळे. ओके, सो फॉर दॅट the beta blockers are used. Okay, propranolol असेल किंवा बाकी नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर्स असतील. ओके, सो बीटा इज अ टाइप ऑफ सिम्पथॅटिक और युअर एड्रेनर्जिक रिसेप्टर. सो त्याला ब्लॉक करून हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते कंट्रोल होऊ शकतात. ओके, सो हे सिम्पटम्स कंट्रोल झाल्यामुळे एन्झायटी कंट्रोल करायला हे पर्टिक्युलर ड्रग मदत करू शकतो. ओके, दीज will only they will affect all these symptoms. सायकोलॉजिकल सिम्पटम्स जे आहेत, जे वरी, टेन्शन किंवा फिअर, हे ॲक्च्युली अफेक्ट होत नाही. बट काही मायनर स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतील, जसं की एक्झाम फिअर, तर एक्झाम असेल तर आपल्याला थोडीशी भीती वाटते, किंवा जर आपल्याला स्टेजवरती जाऊन बोलायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला थोडंसं घाबरल्यासारखं होतं. तर अशा माइल्ड सिच्युएशन्समध्ये बीटा ब्लॉकर्स इफेक्टिव्ह असू शकतात, जे ते मेनली हे सिम्पटम्स कंट्रोल केल्याने सुद्धा एन्झायटी रिलीव्ह व्हायला मदत होऊ शकते. ओके, सो दिस कॅन बी यूज्ड इंडिव्हिज्युअली ऑल्सो ऑर ॲज अन ॲडज्युएंट. ओके, BZD सोबत सुद्धा हे ड्रग दिले जाऊ शकतात. या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अँटी एन्झायटी ड्रग्स. 2 मार्क्स क्वेश्चन कॅन बी आस्क्ड, और directly a 4 marks question like note on anti-anxiety drugs may also be asked. So या केसमध्ये पूर्ण चॅप्टर आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके, एन्झायटी म्हणजे काय, अँटी एन्झायटी ड्रग्स काय आहेत, क्लासिफिकेशन आणि इंडिव्हिज्युअल क्लासेस आणि त्याच्या मेकॅनिझम्स, हाऊ इट कॅन हेल्प इन रिलिव्हिंग दी एन्झायटी, हे सगळं एक्सप्लेन करा.